आज स्पेशल सुट्टी आहे काम करण्यासाठी. नमस्कार मंडळी. तर किचनचं काम ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे, त्यामुळे सगळी जी भांडी आहेत ती घासण्यासाठी काढलेली आहेत. ही छोटी खारुताई आलेली, तिला मी थोडेसे पोहे टाकले होते तर ती खात होती. आता आत्या आणि मी आम्ही दोघींनी मिळून भांडी घासून घेतली आणि हे डब्बे तेवढे राहिले होते तर ते दुसऱ्या दिवशी घासणार होतो, कारण भांडीच एवढी होती की आम्हाला नंतर कंटाळा. आत्या इथे किचन ओटा धुत आहेत कारण सिमेंट होतं ओट्यावर. त्यानंतर मी तयारी करून निघाली मार्केटमध्ये आणि आज आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. पण तो कोणाचा करणार आहोत ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. पण त्याआधी आम्ही आलो हार्डवेअरच्या दुकानामध्ये. आम्हाला लाईटचं सामान घ्यायचं होतं, कारण नवीन किचन आहे तर तिथे नवीन बोर्ड लावायचे होते आणि हे सर्व सामान जे एवढ्याशा पिशवीत दिसतं ते 2,500चं होतं. मी बघूनच दंग झाली, कारण आजकाल इतकी महागाई झाली की सगळ्याच गोष्टींची किमती वाढलेल्या आहेत. त्यानंतर केक शॉपमध्ये आलो आणि इथे आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी केक घेतलेला आहे. आता केक कोणासाठी घेतलेला आहे ते पण तुम्हाला बघायला मिळेल. आज आहे आमच्या लाडक्या बैलाचा बड्डे. हो फ्रेंड्स, ज्या दिवशी आम्ही त्याला घरी आणलेलं ना, तो दिवस आम्ही त्याचा बड्डे म्हणून साजरा करतो. बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी एवढी सगळी मुलं आली होती आणि आमच्या बैलाचा बड्डे होता, त्यासाठी 2 केक होते आणि एक मुलगा होता जो की समोर तुम्हाला दिसत पण असेल, त्याचा पण बड्डे होता तर त्याचा पण तो केक आहे. तर सगळ्यात पहिली तर आत्यांनी आमच्या बैलाला ओवाळलं, त्यानंतर मी ओवाळलं आणि आमच्या बैलाचं नाव पण मी तुम्हाला सांगते. बैजा नाव आहे याचं. आणि त्यानंतर माझ्या अहोंनी सुद्धा बैलाला ओवाळलं आणि ते केक कापायचं होतं, पण आगच त्या बैलाला इतका घाबरत होता की तो समोर उभाच नव्हता राहत. तर त्यानंतर हर्षित आणि अगस्त त्या साईडला होऊन अशा प्रकारे त्यांनी जे केक आहे ते कट केलेला आहे. आणि हो, दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे आमच्या लाडक्या बैलाचा जो बर्थडे आहे तो सेलिब्रेट करतो. आता हा जो मुलगा आहे ना, त्याचा पण आज बर्थडे होता, तर आत्यांनी त्याला सुद्धा ओवाळलं आणि मग त्यानंतर त्याला आणलेला जो केक आहे तो पण आम्ही कट केला. अशा प्रकारे आज आम्ही आमच्या बैलाचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. तर आता हा जो पार्सल आहे ना, तो मिशोवरून आलेला होता, ठीक आहे, पण मी त्याला खोललं नव्हतं. तर हर्षितला त्याला खोलायचं होतं आणि बघायचं होतं त्यामध्ये काय आहे. तर यामध्ये ना मी कंटेनर मागवले होते. माझ्या ज्या जुन्या बरण्या ज्या होत्या ना, त्या अगदीच खूप खराब झालेल्या आणि त्यांची झाकणं पण लागत नव्हती आणि मला नवीन कंटेनर मागवायचेच होते, तर तेच मी मागवले होते. हे मला ना 12 कंटेनर मिळाले, जे की 600 रुपयाला मी घेतले. आणि हे जे कंटेनर आहे ना, त्यांची क्वालिटी इतकी छान होती आणि एअरटाईट कंटेनर होते, ट्रान्सपरंट होते, त्यामुळे याच्यामध्ये कोणताही सामान जे आपण ठेवू तर ते आरामात दिसेल. तर असा होता फ्रेंड आजचा दिवस. चला नवीन व्लॉगमध्ये भेटूयात. बाय बाय फ्रेंड.